मोदी है तो मुमकिन है ही आता दंतकथा झाली। फार तर आता मोदी है तो नमकीन है हे नमकीन नमकीन भाषणं करतात आणि त्यांचीच लोक जीभ चाटत टाळ्या वाजवतात। जे बिल अमित शहानी आणलं ते बहुतेक नरेंद्र मोदींना अपमानित करण्यासाठी आणलं की काय। 2/3 मेजॉरिटी आम्ही जमा करू शकत नाही। स्वतः भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत नाही। अशा वेळेला महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल लोकसभेत आणलं। त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार, हक्क, भावना वगैरे अशा काही नव्हता, तर 543 जागा वाढवून फक्त 850 करायचं आणि सत्तेचा अमरपट्टा कायम बांधून सतत विजय प्राप्त करत राहायचं। याशिवाय अमित शहा आणि त्यांच्या लोकांचा कोणताही हेतू नव्हता। बेकायदेशीर पद्धतीनं विजय मिळवायच्या संदर्भातलं हे बिल होतं। डिलिमिटेशन बरं का, आदित्य ठाकरेंनी सांगितलं की हे डिलिमिटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी। डिलिमिटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी म्हणजे बेकायदेशीर पद्धतीनं भविष्यात विजय मिळवता यावे त्या पद्धतीचं डिलिमिटेशन करून 850 जागा वाढवायच्या महिलांच्या नावाखाली। यापेक्षा या बिलाचा कोणताही हेतू नव्हता। या निमित्तानं देशामध्ये उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पेटवायचा होता। या निमित्तानं त्यांना पुरुष विरुद्ध महिला असा संघर्ष पेटवायचा होता। या निमित्तानं त्यांना आम्हीच एकमेव महिलांचे तारणहार हा नॅरेटिव्ह सेट करायचा होता। जर ते खरोखरच महिलांचे तारणहार असतील तर 2023 ला जे महिला आरक्षण विधेयक आम्ही सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे त्यातल्या 543 जागांमध्ये नरेंद्र मोदी यांनी महिलांना 33% आरक्षण द्यायला काहीच हरकत नव्हती। आमची सगळ्यांची तयारी होती। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला पाठिंबा दिला, सगळ्यांनी पाठिंबा दिला। पण ते न करता भारतीय जनता पक्षातील पुरुष खासदारांच्या आणि पुरुष नेत्यांच्या जागा वाचायला पाहिजे यासाठी 850 जागा करण्याचं हे षडयंत्र होतं। ते संसदेमध्येच लोकशाही मार्गाने उधळून लावलं। हे ढोंग आणि भोंदूगिरी महिलांच्या नावावरची शोषण भाजप करते जे महिलांच्या नावाखाली त्याचा आम्ही पर्दाफाश केला।